नमस्कार, किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तरी ते आपण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये गाजरचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर पाहूया आपण कसं बनवतात। तरी ते तुम्ही बघू शकता, आपण गाजरचा हलवा बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि ते आपली कढई गरमही झालेली आहे छानपैकी। तरी ते आपण तूप टाकून घेणार आहे, एकदम गावरान असं शुद्ध। तरी ते आपण 2 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण 2 कलरचा गाजर खिसून घेतलेला आहे, अर्धा किलो आहे हा। हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये। तुम्ही बघू शकता आपलं तूप छान असं विरघळलेलं आहे। तर आता हे गाजर टाकून घ्यायचं आहे। तुपामध्ये छान असा गाजरचा हलवा होतो। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तरी तुम्ही बघू शकता छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तूप टाकल्यानंतर एकदम छान असं वासही सुटलेला आहे आपल्या तुपाचा। तर हे आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे। छान असं गाजर छान असं याला 5-6 मिनिट परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपण छान असं 5 मिनिट आपलं परतून झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे। जितकं गोड आहे, तुम्हाला जितकं गोड हवे असेल तुम्ही तितकी साखर टाकू शकता। त्यामध्ये तुम्ही दूधही टाकू शकता। तर इथे मी स्किप केलेला आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता। हे साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कधीही तुपामध्ये गाजरचा हलवा बनवा, छान असं होतं, एकदम मस्त जास्ती तूप टाकून। तर तुम्ही बघू शकता छान असं साखर मिक्स झालेली आहे। त्यानंतर इथे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तुम्हाला अजून आणखीन टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता कमी जास्ती। तर इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, ते टाकून घेऊया। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। तर इथे बघू शकता आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा आम्हाला कमेंट करून। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील।